हॅलो फ्रेंड्स, बी आर ट्रॅव्हल टेस्टमध्ये आपलं स्वागत आहे. आणि मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कार्ला बुद्ध लेणी लोणावळा येथे. हा मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा जो बोर्ड आहे याच्यामध्ये तिकीट्सचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. 25 रुपये भारतीय नागरिकासाठी आहे, तर 100 रुपये विदेशी नागरिकासाठी आहे. तर मित्रांनो, चला बघूया कार्ला बुद्ध लेणी. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण इथे एंट्री केलेली आहे आणि राईट साईडला तुम्ही बघू शकता, मी वाचून कार्ला दाखवतो. गुफा समूह प्राचीन काळात प्लुरक या नावाने ओळखले जाणारे कार्ला हे शैलगृह प्राचीन शैलगृहामध्ये अतिशय सुप्रसिद्ध असलेल्या बौद्ध केंद्रापैकी एक आहे. येथील गुंफा इंद्रायणी नदीच्या उत्तरेस 100 मीटर उंच डोंगरात कोरलेल्या आहेत. भाजी समूहापासून या गुफा साधारण 8 किलोमीटर अंतरावर दक्षिणेस आहेत. कार्ला येथील गुफा समूहात एकूण 16 गुफा कोरलेल्या आहेत. इसवी सन पूर्व 2रे शतक ते इसवी सन 6वे शतक या काळातील हीनयान, थेरवाद आणि महायान पंथ कलेचा उत्कृष्ट आविष्कार येथे पाहायला मिळतो. या गुफासमूहात एक चैत्यगृह आणि बाकीचे सगळे विहार म्हणजे राहण्याच्या खोल्या आहेत. सातवाहन राजवटीच्या काळात भारतात कोरल्या गेलेल्या या प्रकारच्या सर्व चैत्यगृहाच्या कार्ला येथील चैत्यगृह मोठे आहे. या चापाकृती चैत्यगृहापुढे एक वरांडा आहे. चैत्यगृहामध्ये असलेल्या खांबाच्या 2 ओळी त्याची 3 भागात विभागणी करून स्तूपाच्या मागे एकत्र येतात. या 3 भागांपैकी भिंतीलगतच्या दोन्ही भागांचे छत सपाट आहे, तर मधल्या स्तूपासमोरील भागात स्तंभांनी एक मोठ्या तुळईला आधार दिलेला आहे. त्या तुळईचे वरचे छत गजपृष्ठाकृती आहे, जे स्तूपाच्या अर्धगोलाकार बसलेले दिसते. या छताला लाकडी तुळयाही जोडलेल्या दिसतात. या गुफाच्या निर्मितीसाठी विविध लोकांनी दान दिलेले दिसते. त्यामध्ये मराठी परिवारातील एक राजकुमार, व्यापारी आणि व्यापाऱ्यांच्या श्रेणी, भिक्षू भिक्षुणी आणि सामान्य स्त्री पुरुष भाविक यांचा समावेश होतो. येथे आढळणाऱ्या निरनिराळ्या शिलालेखामधून वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेल्या 27 लोकांची नावे समजतात. तसेच अनेक ठिकाणांची नावे समजतात. उदाहरणार्थ वैजयमती बनवासी, उत्तर कन्नड जिल्हा, कार्यापासून 1600 मीटर दक्षिणेला किलोमीटर. नालासोपारा कार्ल्यापासून 100 किलोमीटर वायव्येला. त्याचप्रमाणे काही न ओळखता आलेली ठिकाणे, उदाहरणार्थ उम्मेहनकट आणि धेनुकाकट या ठिकाणचे बहुतेक दानकर्ते ग्रीक होते. भारतीय पुरातत्व खात्याने या गुफा गॅझेट नोटिफिकेशन क्रमांक 2704A दिनांक 26 मे 1909 नुसार राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित तथा संरक्षित केलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पूर्ण इतिहास बघितला, मी तुम्हाला वाचून दाखवला. तर चला आपण बघूया कार्ला बुद्ध लेणी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज बरीचशी पर्यटक आहेत इथे. तर चला बघूया कार्ला बुद्ध लेणी, लोणावळा येथील कार्ला बुद्ध लेणी. मित्रांनो, ही जी लेणी आहे खूपच ऐतिहासिक लेणी आहे. तुम्ही बघू शकता, आपण इथे एंट्री केलेली आहे आणि तुम्हाला दुरूनच केव्ज तुम्हाला बघायला मिळत आहेत. तुम्ही बघू शकता खूप मोठा पहाड आहे हा, आणि ह्या पहाडावर या दगडावर कोरलेल्या लेण्या आहेत या. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप छान अशा लेणी आहेत, ऐतिहासिक आहेत आणि ह्या 2500 वर्षापूर्वीच्या लेणी आहेत. तर मित्रांनो, तुम्ही इमॅजिन करू शकता की 2500 वर्षापूर्वी ह्या लेण्या कोरलेल्या आहेत आणि त्या आतापर्यंत 2500 वर्षानंतर पण जवळपास तशाच आहेत. काही आक्रमणकारींनी आक्रमण बरेचदा केलेलं आहे, बऱ्याच वेळा अतिक्रमण पण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूपच छान अशी लेणी आहे, खूप छान असं वातावरण आहे. तुम्ही बघू शकता लोकांची खूप वर्दळ आहे इथे. तर चला बघूया. आपण आता एका मिनिटानंतर इथे एंट्री करणार आहोत. आपण तिकीट ऑनलाईन परचेस केलेली आहे. आता पुढील तुम्हाला जो गेट दिसत आहे त्या गेटच्या आतमधून आपल्याला एंट्री करायची आहे. बघू शकता मित्रांनो, इथून आपल्याला एंट्री करायची आहे. तर आपण जे काढलेलं तिकीट आहे ते इथे तुम्हाला दाखवावं लागेल मोबाईलमध्ये, आणि तुम्हाला चप्पल वगैरे इथेच काढून ठेवावं लागेल. तर चला मित्रांनो, आपण एंट्री केलेली आहे. चला तर बघूया कार्ला बुद्ध लेणी. भगवान गौतम बुद्ध यांच्याशी रिलेटेड लेणी आहे. बुद्धिस्ट केव्ज आहेत मित्रांनो, हिस्टॉरिकल केव्ज आहेत या. तुम्ही बघू शकता आपण आता एंट्री केलेली आहे. एंट्री केल्याबरोबरच तुम्हाला समजून जाईल की किती ऐतिहासिक लेणी आहे, किती जुनी लेणी आहे ही. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता आपण एंट्री केलेली आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता हे जे आर्टवर्क आहे
त्या काळातील आर्टवर्क तुम्ही बघू शकता. 3 हत्ती आहेत आणि त्यांच्यावर भगवान गौतम बुद्ध यांना दाखवण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता ह्या साईडला पण सेम आहे. खूपच छान ऐतिहासिक आणि खूप छान असं आर्टवर्क केलेलं आहे. आणि हे मित्रांनो, हे सर्व आर्टवर्क या दगडावर कोरलेलं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी लेणी आहे. हा खूप छान असं नक्षीकाम केलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी प्रत्येक डिटेलिंग दाखवते. बघू शकता मित्रांनो. तर चला आपण या लेणीचे चैत्यगृह आहे. हा मित्रांनो, चैत्यगृह या ठिकाणी आपण आता एंट्री करू. तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूपच छान असं आर्टवर्क केलेलं आहे. मध्ये जो स्तूप आहे तो बुद्धिस्ट स्तूप आहे आणि हे जे आर्टवर्क केलेलं आहे तुम्हाला मी दाखवू शकतो. तुम्ही बघू शकता खूप छान असं आर्टवर्क आहे. 2500 वर्षापूर्वीचं आर्टवर्क आहे हे. खूपच छान नक्षीकाम असं केलेलं आहे. तुम्ही हे मोठे मोठे पिलर बघू शकता. याच्यामध्ये खूपच छान नक्षीकाम केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. तर मित्रांनो, खूप छान अशी लेणी आहे ही. जर आपण कधी लोणावळ्याला जाणार तर ही लेणी तुम्ही अवश्य बघा. खूप छान आणि ऐतिहासिक लेणी आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असं दृश्य आहे हे. मध्ये स्तूप आहे. हे बुद्ध स्तूप आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. इथे माहिती दिलेली आहे. आपण मागे थोड्या वेळा अगोदर आपण बोर्ड वाचलेला होता. तुम्हाला सर्व माहिती मी दिलेली आहे कार्ला लेणीची. पहिल्या शतकामध्ये या लेणीचं काम सुरुवात झालं होतं मित्रांनो. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, मी खूप जवळून असं तुम्हाला दाखवत आहे. तुम्हाला आता मी पूर्ण चैत्यगृह दाखवतो. बघू शकता तुम्ही. खूपच छान आणि खूपच मस्त वातावरण आहे आणि स्तब्ध वातावरण आहे. खूप शांती आहे इथे. थोडाफार गोंधळ ऐकायला येतो, पण बाकी वातावरण इथे खूप छान आहे. तुम्ही बघू शकता. खूपच छान अशी लेणी आहे. तर मित्रांनो, चला आपण बघूया बाजूला असलेली जी लेणी आहे ती पण बघू आपण. आपण चैत्यगृह बघितलं इथलं. आता बाकीची आपण लेणी आपण बघू. फर्स्ट फ्लोअरला पण आपल्याला जायला इथे बघायला मिळेल. तर मित्रांनो, त्याच्यासाठी तुम्हाला लेफ्ट साईडला हे बघा, तुम्हाला दाखवतो मी. एक बाहेरून तुम्हाला दाखवत आहे की असं दगडामध्ये पहाडामध्ये कोरलेलं आहे. तर बाकीची लेणी बघायची असल्यास आपल्याला या लेफ्ट साईडच्या डोअरमधून आतमध्ये एंट्री करावी लागेल. तुम्ही बघू शकता. ते छोटंसं एक गेट आहे, त्याच्यामधून एंट्री करायची. इथे पुन्हा तुम्हाला तिकीट दाखवावं लागेल. तुम्ही बघू शकता मित्रांनो, किती मोठा पहाड आहे आणि या पहाडाच्या आतमध्ये आपण आलेलो आहे. ॲक्च्युली हे पहाडाच्या आतमध्ये खोदकाम केलेलं आहे आणि इथे लेणी हे केलेली आहे. तुम्ही बघू शकता तिकडे काहीतरी खूप मोठं असं स्ट्रक्चर होतं. ते कदाचित आक्रमणकारींनी तोडलं असेल. तुम्ही बघू शकता हा जो हे दिसतं तुम्हाला इथे काहीतरी असं होतं, स्तूप टाईप असं होतं. चला बाकीच्या आपण केव्ज बघूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ह्या ज्या केव्ज आहे आतमध्ये जे छोटे छोटे जे कंपार्टमेंट आहे तिथे बुद्धपंथीची इथे ध्यान करायचे, विपश्यना करायची आणि इथेच राहायचे. तुम्ही बघू शकता भगवान बुद्धाचे जे स्कल्पचर आहेत ते खूप छान पद्धतीने कोरीवकाम इथे करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, चला आपण थोडं वरती जाऊन बघूया फर्स्ट फ्लोअरला. ह्याच्या पायऱ्या त्याच्याहून आपल्याला फर्स्ट फ्लोअरला जायला मिळेल. थोडं सांभाळून जावं लागतं. बघू शकता ऐतिहासिक लेणी आहे. तर बघू शकता सांभाळून जावं लागतं इकडनं. काही ठिकाणी पाण्याची गळती पण तुम्हाला दिसेल.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही या स्टेअरकेस बघू शकता. खूपच पुरातन स्टेअरकेस आहेत या. मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण वॉक थ्रू व्हिडिओ पूर्ण दाखवत आहे. हे बघू शकता मित्रांनो आपण आता आलेलो आहे फर्स्ट फ्लोअरला. इथे पण लेण्या आहेत. इथे पण असे कंपार्टमेंट्स आहेत जिथे बौद्ध भिंतीची ध्यान करायचे, विपश्यना करायचे. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो माझ्या चॅनलचं नाव आहे BR ट्रॅव्हल टेल्स. मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. माझ्या चॅनलचं नाव आहे BR ट्रॅव्हल टेल्स. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता. आता आपण या खिडकीतून बघू खूप सुंदर असं चित्र दिसेल आपल्याला. तुम्ही बघू शकता मित्रांनो जवळपास पूर्ण खूप उंचावरून आपण बघत आहोत. आपण ही कार्ला बुद्ध लेणी आहे, खूप उंचावर आहे. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे BR ट्रॅव्हल टेल्स.